आताची महत्त्वाची बातमी, अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती TV9 मराठीला मिळाली आहे। आताची महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळामध्ये राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा केली जाणार आहे आणि त्यामध्ये राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळत आहे। TV9 मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळाली। थोड्याच वेळामध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय वंकणी यांच्याकडे। अक्षय, अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित। नक्कीच निखिला, खरं तर प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची जी जागा रिक्त झाली आहे त्याची उद्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याकरता आज राष्ट्रवादी पक्षाकडनं एका उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येणार आहे। त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते जवळपास निश्चित झालेलं असल्याची सूत्रांची माहिती कळते। या संपूर्ण प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवरती 3 नावांची चर्चा होती, पार्थ पवार, छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवार। सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा राज्यसभेवरती पाठवावं याकरता अनेक आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार अर्थात दादांकडे मागणी केलेली होती आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नावाचा विचार जो आहे तो करण्यात आला। काल पक्ष कार्यालयामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांची मॅरेथॉन बैठका झाला। त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार आणि सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची बैठक आता सुरू आहे आणि थोड्याच वेळात 4 वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद होणार आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृतपणे राज्यसभेसाठी कोण जाणार आहे याचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात येणार आहे। परंतु सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवरती असल्यावरती चर्चेचं आहे। तर थोड्याच वेळामध्ये राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा केली जाणार आहे। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव अजित पवार गटाकडून निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सुनेत्रा पवार यांचं नाव जर जाहीर झालं तर बारामतीमधून तसं पाहिलं तर 2 खासदार हे संसदेमध्ये असणार आहे।